आणखीन एक महत्त्वाचा अपडेट पाहूया। शरद पवारांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली। राज्यातील पवनचक्की मालकांना खंडणीबाबतच्या त्रासाचा मुद्दा या चर्चेमध्ये उपस्थित केला होता। खंडणीचे प्रकार वारंवार होत आहेत असाही मुद्दा पवारांनी उपस्थित केला। ही दहशत मोडून काढण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलंय। तर एक महत्त्वाची घडामोड, शरद पवारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरनं चर्चा केली आणि सध्या खंडणीचं जे पवनचक्की प्रकरणात खंडण्यांचं प्रकरण जे राज्यभर चालू आहे, राज्यभर पवनचक्की मालकांना खंडणीबाबत जे सातत्याने त्रास दिले जात आहेत स्थानिक माफियांकडनं, या संदर्भामध्ये त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता। असे प्रकार वारंवार होत आहेत आणि यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई व्हावी अशा पद्धतीची शरद पवारांनी यामध्ये चर्चा केली आणि ही दहशत मोडून काढण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं। या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निलेश, खरं तर पवनचक्की संदर्भातलं खंडणीचं प्रकरण विविध माध्यमातून सातत्याने समोर येत आहे आणि या संदर्भात शरद पवारांनी फोन करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। नक्की कशा पद्धतीची चर्चा झाली, काय काय मुद्द्यावरती चर्चा झाली? विचार जर केला तर पवनचक्क्यांमधल्या खंडणीचं प्रकरण अशा पद्धतीची एक प्राथमिक माहिती यामध्ये सामोरे येताना पाहायला मिळते की पवनचक्क्यांच्या संदर्भामध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरच्या अशा पद्धतीचा वाद होता आणि कुठेतरी वाल्मिक अण्णांच्या वतीनं, वाल्मिक कराड यांच्या वतीनं खंडणी मागण्यात आली होती अशी देखील एक माहिती समोर आली होती। याच अनुषंगानं या प्रकरणाकडे जर पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 4 दिवस शरद पवारांनी राज्यातच एकंदरीतच पवनचक्क्या आणि स्थानिक गुंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती। त्यांना त्या संदर्भामध्ये अवगत केलं होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पवनचक्क्यांची कामं चालू आहेत त्या ठिकाणी खंडणी गोळा करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। खास करून याच्यामध्ये साताऱ्याचा, बीडचा, यासोबतच पाटण, कोल्हापूर, सांगली या भागांचा त्यांनी उल्लेख केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिलेली आहे की शरद पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती आणि हे प्रकरण जे आहे, या खंडणीचे जे प्रकरण आहेत ही कुठेतरी थांबली पाहिजेत अशा पद्धतीची विनंती केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त बीडच नाही तर इतर ठिकाणहून सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार होत असतात। आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।